आगामी निवडणुका महायुती म्हणूनच लढणार असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। आगामी निवडणुका महायुती एकत्रच लढणार आहोत असं एकनाथ शिंदे यांनी विधान केलंय। आगामी पालिका निवडणुका सोबतच जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका महायुती म्हणून आम्ही एकत्र लढणार असं म्हटलंय। याआधी नगरपंचायत नगर परिषद या निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधात महायुतीतील तीनही पक्ष लढले होते। त्या पार्श्वभूमीवर त्यांची ही प्रतिक्रिया बोलकी आहे। आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुती जिंकणार। आगामी महापालिकेच्या निवडणुका आम्ही महायुतीने लढणार आणि महायुती जिंकणार। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल बोहिटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, एकनाथ शिंदे यांचं हे वक्तव्य आगामी निवडणुका महायुती म्हणून लढणार आणि जिंकणार असं म्हटलेलं आहे। सोबतच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्याला एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय। अधिक माहिती। जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस एक वेगळं चित्र पाहायला मिळालं होतं। काही ठिकाणी शिवसेना भाजप एकत्र युतीमध्ये होते, तर काही ठिकाणी एकमेकांसमोर शड्डू ठोकून उभे असलेले पाहायला मिळाले होते। आणि यावेळेस शिंदेंच्या आमदारांकडून देखील खालच्या पातळीवरची टीका ही भाजपच्या आमदारांवर असेल किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांवर केली गेली प्रचार सभेच्या माध्यमातून। त्यानंतर जर सिंधुदुर्गातली जर गोष्ट पाहिली तर सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी थेट भाजपच्याच जो उमेदवार आहे त्याच्या घरी पैसे सापडले अशा प्रकारचा दावा केला। त्यांनी व्हिडिओ काढला आणि रवींद्र चव्हाणांना थेट आव्हान दिलं। या सगळे चित्र जर पाहिली तर आत्ताचं जे एकनाथ शिंदेंचं जे वक्तव्य आहे ते महत्त्वाचं मानलं जाते, कारण आगामी ज्या निवडणुका आहेत त्या महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत। नगरपंचायत आणि नगर परिषदांच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकींना मोठ्या प्रमाणात महत्त्व आहे, कारण यामध्ये मुंबई महापालिका आहे, ठाणे महापालिका आहे। या सगळ्या महापालिकांच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेंनी आवर्जून सांगितलेलं आहे की रवींद्र चव्हाण असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत माझी बैठक झाली आणि आगामी निवडणुका ज्या आहेत त्या महायुतीतच लढणार। आज उद्धव ठाकरे 4 दिवसानंतर हिवाळी अधिवेशनामध्ये दाखल झाले, त्यांनी हजेरी लावली, त्यानंतर पत्रकार परिषद घेतली। हिवाळी अधिवेशनात नागपूरमध्ये सुरू आहे, मात्र संसदेच्याच अधिवेशनाच्या भाषणाची चर्चा मोठ्या प्रमाणात या हिवाळी अधिवेशनामध्ये झालेली पाहायला मिळाली, कारण अमित शहानी केलेली टीका, संसद भवनातून केलेली टीका, या टीकेवरती प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं आणि त्यांना लगेचच प्रत्युत्तर एकनाथ शिंदेंनी दिलं। उद्धव ठाकरे हे अरायवल झाले का, ते अरायवल आणि डिपार्चरसाठीच येतात अशा प्रकारची टीका त्यांनी केली आणि हिंदुत्व त्यांना शिकवायची गरज नाही अशा प्रकारची टीका देखील त्यांनी केली। त्यामुळे आज या दोन्ही नेत्यांमध्ये कुणाल, धन्यवाद आणि असाच जोडलेला रहा।